नमस्कार. लोकयुद्धमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत राहुल बनसोडे सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मी राहुल गोपीनाथ बनसोडे. आज गेल्या 10 वर्षापासून 2017 मध्ये बी पक्षाकडे मी तिकिटीची मागणी केली होती. त्या टायमाला 2025-26 मध्ये बी मागणी केलेली आहे. पण आपला प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला झाल्यामुळे मी माझी आई गौतमी गोपीनाथ बनसोडे यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला होता. अपेक्षा होती की पक्षाने थोडा विचार करायचा होता, पण विचार केला नाही आहे. त्याच्यामुळे मी अपक्ष म्हणून आता फॉर्म भरलेला आहे. माझा वेध बी झालेला आहे. आता यापुढे बघू. सर, आपल्या पक्षाचं नाव सांगाल मला? मी भारतीय जनता पार्टीकडनं पुणे शहर पर्यावरण विभाग त्या माझ्याकडे जबाबदारी आहे. पुणे शहर जबाबदारी आहे माझ्याकडे. आपलं सामाजिक कार्य सांगाल का? माझं सामाजिक कार्य म्हणजे माझे वडील गोपीनाथ शिवाजी बनसोडे या प्रभाग क्रमांक 2 शांतीनगर झोपड ज्या टायमाला वाढस्तरीय होतं 1988 मध्ये आमच्या वडिलांनी बसलं होतं. आज या प्रभागामध्ये जे बी आता झालेले काम आहेत, काही कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत, काही कामं आता बी झालेली आहेत. पण मी गेल्या 23-24 वर्षापासून मी काम करतोय. आज माझे काम होत असताना माझं पक्ष कार्यालय सुद्धा होतं. प्रभागामध्ये पक्ष कार्यालय सुद्धा मी होतं. अनेक नागरिकांबरोबर मी पोचलेलो आहे. त्याचे सामाजिक काम केले. रेशन कार्ड असू द्या किंवा लाडक्या बहिणीची फॉर्म असू द्या अथवा पेन्शन असू द्या, हे सगळं कामं केलेले. माझे काम हे प्रत्येक नागरिकापर्यंत माझे काम पोचलेले आहेत. पक्षाने धनशक्ती समोर तुम्हाला सामान्य कार्यकर्त्याला डावलं असं म्हणायचं आहे का? 100% पक्षाला एकच विनंती आहे की तुम्ही आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बी विश्वासात घेतलं पाहिजे. कुठंतरी आता तुम्ही तो शब्द वापरला ते कुठंतरी ते बघून ते जे तुम्ही आम्हाला कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्य आम्हाला जे लादलेत, प्रभागात 2 दिलेत, हे कुठले आहेत, काय आहेत, हे ऍक्च्युली विचार केला पाहिजे होता. जे स्थानिक जिथं आहेत त्यांचा विचारच केला नाहीये. वरिष्ठांनी याचा विचार केला पाहिजे. आणि खरंच या थोडंसं शोकांती आहे की जे आता तुम्ही उमेदवार दिलेले आहेत हे खरंच जण बाहेरचे आहेत. प्रभाग 1 मधून आलेत, प्रभाग 6-7 मधून आलेत, प्रभाग 2चं कोणच नाही. सामान्य जनतेला काय शेवटचा संदेश द्या? मी जनतेला एकच सांगेन की तुमचे काम कोण करतंय, तुमचे काम कोणी केले आज काय हे तुम्ही बघितले पाहिजे. तळागाळातला कार्यकर्ता आज आमच्या सारख्या कार्यकर्ता न्याय मिळत नाही, त्याच्या पुढे मिळेल हे कशावर? धन्यवाद सर.